नमस्कार. आज आपण शंकराचार्य विरचित सौंदर्य लहरींचा अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत. सौंदर्य लहरी या नावाचं जे 100 श्लोकांचं स्तोत्र आहे, त्यातले पहिले 41 श्लोक जे आनंद लहरी या नावाने सुद्धा स्वतंत्रपणे प्रसिद्ध आहेत, ते आतापर्यंत आपण बघितले. आता इथून पुढे म्हणजे 42व्या श्लोकापासून पुढे आता क्रमशः आपण याचा विचार करणार आहोत. गतैर्माणिक्यत्वं गगनमणिभिः सान्द्रघटितं किरीटं ते हैमं हिमगिरिसुते कीर्तयति यः सनीडेयच्छायाच्छूर्णशबलं चन्द्रशकलं धनुः शौनासीरं किमिति न निबध्नाति धिषणाम्. ह्या 42व्या श्लोकापासून आचार्यांनी देवी त्रिपुर सुंदरीचं शरीर वर्णन करायला सुरुवात केलेली आहे. आपण यापूर्वी बघितलं तसं पादादी केशांत आणि केशादी पादांत अशा प्रकारे देवतांची वर्णनं काही स्तोत्रांमध्ये केलेली आपल्याला बघायला मिळतात. या ठिकाणी हे केशादी पादांत म्हणजे डोक्यावरच्या केसापासून सुरू करून क्रमशः पुढच्या पुढच्या अवयवाचं वर्णन करत पायापर्यंत क्रमशः आचार्यांनी देवतेचं महात्म्य आपल्याला उलगडून दाखवलेलं आहे आणि तिच्या शरीराचं वर्णन या ठिकाणी या सौंदर्य लहरीमध्ये आचार्यांनी केलेलं आहे असं दिसतं. त्यामुळे पहिला हा 42वा जो श्लोक आहे, हा अर्थातच तिच्या डोक्यापासूनच्या वर्णनाला सुरुवात करणारा अशा प्रकारचा आहे आणि त्यामुळे ह्या ठिकाणी ते या हिमराज कन्येला म्हणजे पार्वतीला असं म्हणतात की माणिक्य म्हणजे माणकाप्रमाणे ज्यांचं तेज आहे अशा गगनमणींनी म्हणजे आकाशातल्या माणकांनी म्हणजेच सूर्यानी जे किरीटामध्ये ह्या देवतेच्या गोवलेले आहेत ओवलेले आहेत म्हणजे थोडक्यात देवीच्या डोक्यावरचा जो मुकुट आहे त्याच्यावर अनेक सूर्य किंवा सूर्यांचं तेज ज्याच्यामध्ये आहे अशा प्रकारची रत्न ही जडवलेली आहेत. अशा प्रकारचा हैम किरीट म्हणजे सोन्याचा मुकुट त्या देवीनी आपल्या डोक्यावर धारण केलेला आहे आणि त्या रत्नांची प्रभा इतकी सुंदर दिसते आहे की तिने डोक्यावर धारण केलेलं चंद्रशकल म्हणजे चंद्राची जी कोर आहे ती कोर आणि त्याच्यासोबतचं हे रत्नांचं एक प्रकारे त्याला आलेलं कोंदण किंवा त्या चंद्रकोरीच्या पांढऱ्या प्रकाशासोबत येणारा रत्नांचा वेगवेगळ्या रंगाचा प्रकाश हे जणू इंद्रधनुष्य आहे की काय अशा प्रकारची शंका ही धीषण म्हणजे जे कोणी विद्वान लोक आहेत त्यांच्या मनामध्ये आल्याखेरीज राहणार नाही. अशा प्रकारे तिच्या मुकुटाचं इंद्रधनुष्याशी असलेलं साधर्म्य ह्या पहिल्या श्लोकामध्ये आपल्याला आचार्यांनी दाखवलेलं आहे. धुनोतुध्वान्तं नस्तुलितदलितेन्दीवरवनं घनस्निग्धश्लक्ष्णं चिकुरनिकुरुम्बं तव शिवे यदीयं सौरभ्यं सहजमुपलब्धुं सुमनसो वसन्त्यस्मिन् मन्ये वलमथनवाटी विटपिनाम्. या ठिकाणी ते असं म्हणतात की नीलकमल जर इंदिवर म्हणजे निळ्या रंगाचं कमळ हे जर उमललेलं असेल आणि एक नाही तर अशा निळ्या कमळांचे ताटवेच्या ताटवे जर उमललेले असतील त्यांचं जर एक मोठं वन तयार झालेलं असेल तर ते ज्या पद्धतीचं दिसेल त्या पद्धतीचा भरदार दाट असा तुझा केशसंभार आहे. आता कमळं जरी निळी असतील तरी बऱ्याचदा नील कृष्ण हे दोन्ही शब्द संस्कृत साहित्यामध्ये समान अर्थाने वापरलेले दिसतात. त्याच्यामुळे घनदाट काळा केशसंभार आहे हे सांगण्यासाठी त्यांनी निळ्या कमळांची उपमा या ठिकाणी आपल्याला दिलेली दिसते. हा केशसंभार जरी काळसर वर्णाचा असला तरी आमच्या हृदयातलं जे कृष्णत्व आहे काळेपणा आहे जी कमतरता आहे ती तो धुनो तू दूर करो नाहीशी करो अशी प्रार्थना आचार्य तिच्याकडे करतात. आता साक्षात देवतेच्या केसांमध्ये माळली गेलेली फुलं आपल्यासारखी साधी थोडीच असणार आहेत. ते म्हणतात की वलमथन म्हणजे वलदैत्याचा ज्यांनी पराभव केला तो इंद्र त्याच्या वाटी म्हणजे वनामधले जे विटप म्हणजे वृक्ष आहेत
म्हणजेच थोडक्यात नंदनवनामधले जे वृक्ष आहेत त्या वृक्षांवर उगवलेली त्याच्यावर फुललेली जी फुलं आहेत ती फुलं ह्या केसांमध्ये निवासाला आहेत. म्हणजे थोडक्यात ही देवता आपल्या केसांमध्ये फुलं कुठली माळते तर ती नंदनवनामध्ये उमललेली देवपुष्प किंवा देव वृक्षांची फुलं ही ती आपल्या केसांमध्ये माळते आहे. अशा प्रकारे त्या देवीचं ध्यान शंकराचार्य आपल्या समोर स्पष्ट करतायत. तनोतु क्षेमं नस्तव वदन सौन्दर्यलहरी परिवाह स्रोतः सरणिरिव सीमन्तसरणिः वहन्ती सिन्दूरं प्रबलकबरी भारतिमिरद्विषां वृन्दैर्बन्दीकृतमिव नवीनार्ककिरणम्. या ठिकाणी देवीच्या भांगाचं वर्णन एक विशेष उपमा देऊन आचार्यांनी केलेलं आहे. साधारणपणे आपल्याला माहितीये की भांगामध्ये लाल रंगाचा कुंकू किंवा सिंदूर ज्याला म्हणतात तो भरण्याची पद्धत आपल्याला दिसते. सौभाग्यवती स्त्रिया ज्या वेळेला असा सिंदूर आपल्या केसामध्ये भरतात त्यावेळेला अर्थातच तो मध्यभागी भरला जातो आणि डाव्या आणि उजव्या बाजूला उरलेले केस विंचरून भांग पाडला जातो. या ठिकाणी त्यांनी अशी कल्पना केलेली आहे की हा जो सिंदूर आहे देवीनी जो आपल्या भांगामध्ये धारण केलेला आहे तो किती तेजस्वी आहे तर तो उगवत्या सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. नवीन आर्क किरणम, उगवलेला नवीन असलेला भगव्या रंगाचा तांबड्या रंगाचा असणारा जो सूर्य आहे त्या सूर्याच्या रंगाचा हा सिंदूर तिने आपल्या भांगामध्ये धारण केलेला आहे. आणि अशा पद्धतीने भांगामध्ये सिंदूर तिने जरी धारण केलेला असला तरी त्या शेंद्राची रेष सोडली तर आजूबाजूला मात्र घनांधकार पसरलेला आहे कारण ते काळ्या रंगाचे केस दोन्ही बाजूला आहेत आणि त्याच्यामुळे ह्या दाट केसात मधूनच जाणारी ती सिंदूर रेषा जी आहे ती जणू असं वाटतंय की त्या बाल अर्काला म्हणजे नवीन उगवत्या सूर्याला जणू शत्रूंनी म्हणजे तिमिरानी अंधारानी बंदीत टाकायचा तुरुंगात टाकायचा प्रयत्न केलेला आहे त्याला वेढून टाकलेला आहे. म्हणजे अंधाराने वेढलेला सूर्य ह्याची उपमा काळ्या केसांमधील भांगात भरलेल्या सिंदुराला देवीच्या डोक्यावरच्या सिंदुराला या ठिकाणी आचार्यांनी दिली असं आपल्याला दिसतं. अरालैः स्वाभाव्यादलिकलभसश्रीरभिरलिकैः परीतं ते वक्त्रं परिहसति पङ्केरुहरुचिं दरस्मेरे यस्मिन् दशनरुचि किञ्जल्करुचिरे सुगन्धौ माद्यन्ति स्मरदहनचक्षुर्मधुलिहः. या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा केसांचं आणखीन सुंदर प्रकारचं वर्णन सापडतं. या देवीचे केस कसे आहेत तर ते अराल म्हणजे कुरळे आहेत. त्याच्यामध्ये अनेक प्रकारची वलय उत्पन्न झालेली आहेत. सरळसोट असे ते केस नाही आहेत आणि त्याच्यामुळे त्या स्वभावतः कुरळे असलेल्या केसांमध्ये जणू तिचं मुख जे अत्यंत तेजस्वी प्रज्वलित आहे तेजानी भरलेलं आहे ते कसं दिसतंय तर जणू एखादं कमळ असावं तेजस्वी आणि त्याच्याभोवती काळे भुंगे गोळा झालेले असावेत. त्या पद्धतीने देवीच्या मुखाभोवती ही केशरचना केल्यासारखं दृश्य ह्या आचार्यांना दिसतंय. पण कमळांना जर आपण बघितलं किंवा भुंग्यांनी वेढलेल्या कमळांना आपण जर बघितलं आणि त्याची उपमा देवीच्या मुखमंडलाला द्यायची ठरवली तर देवीचं मुख हे कमळांच्या तुलनेमध्ये कितीतरी जास्त तेजस्वी आहे हेही आचार्यांना जाणवतंय. आणि म्हणून ते म्हणतात की म्हटलं तर ही उपमा आहे पण ती कशा पद्धतीची आहे तर तुझं हे तेज असं आहे की जणू ते वक्त्रम म्हणजे तुझं हे मुख त्या कमळांचं जे सौंदर्य आहे त्याच्याकडे बघून हसतंय. म्हणजे थोडक्यात त्याला कमी लेखतंय किंवा त्यांच्यापेक्षा आपण अधिक सुंदर आहोत याची पूर्ण जाणीव त्या देवतेच्या मुखाला आहे अशा प्रकारची कल्पना या ठिकाणी आचार्यांनी केलेली आहे. त्याच पद्धतीने ते पुढे म्हणतात की किंचित स्मितहास्य देवीच्या मुखामध्ये आहे आणि ते थोडंसं स्मित असल्यामुळे तिच्या शुभ्र दंतपंक्ती ह्या किंचित त्या ओठांमधून बाहेर डोकावताना आपल्याला दिसत आहेत आणि अर्थातच त्या दंतपंक्ती या सुद्धा शुभ्र असल्यामुळे त्यांचा एक प्रकारचा तेजस्वी असा प्रकाश बाहेर पसरलेला आहे. आणि अर्थातच त्यावेळेला
तिचं हे सुंदर मुखकमल, तिचं असं सुहास्य वदन बघून त्याच्याकडे शिवाचे डोळे आकृष्ट झालेले आहेत. ह्या शिवाचे आकृष्ट झालेले दोन डोळे म्हणजे जणू पुन्हा भुंगे आहेत, अशी उपमा या ठिकाणी शंकराचार्यांनी दिली आहे. स्मरदहन चक्षुर मधुलिहा. मधुलिह म्हणजे मधू चाटणारे, मधाचा स्वीकार करणारे, मध खाणारे भुंगे, जे स्मरदहन चक्षु म्हणजे कामाला मारणाऱ्या, कामदेवाला जाळून टाकणाऱ्या शंकराचे चक्षु म्हणजे डोळे आहेत. आणि ते का आकृष्ट झालेले आहेत? तर हिच्या मुखकमलामधून जो सुगंध बाहेर पडतो आहे, ती सुहास्य वदन असल्यामुळे तिचे दात किंचित दिसत आहेत आणि तिच्या मुखातून जो एक प्रकारचा सुवास येतोय, त्याकडे हे डोळे आकृष्ट झालेले आहेत. ज्या पद्धतीने कमळाकडे भुंगे आकृष्ट होतात, अशा प्रकारचं अद्वितीय लावण्य ह्या देवतेचं आहे, असं या ठिकाणी आचार्य सांगतात. ललाटं लावण्यद्युतिविमलमाभाति तव यद् द्वितीयं तन्मन्ये मुकुटघटितं चन्द्रशकलं विपर्या सन्न्यासादुभयमपि सम्भूय च मिथः सुधालेपस्यूतिः परिणमतिराकाहिमकरः. या ठिकाणी आणखीन एक अ, वेगळीच उपमा हे आचार्य आपल्याला देताना दिसतात. आपण केशकल्पानंतर पुढचा भाग देवीच्या मुखावरचा जर कुठला येईल असं आपल्याला वाटेल, तर तो भाग आहे ते म्हणजे तिचं कपाळ. आता देवीच्या डोक्यावर मुकुट आहे हे आपण बघितलं. त्या मुकुटावर चंद्रकोर तिने धारण केलेली आहे हे आपण बघितलं. आता ते आचार्य इथं म्हणतात की चंद्रकोरीचं जसं तेज आहे, ती जशी धवल वर्णाची अद्वितीय तेजस्वी अशी आहे, त्याच पद्धतीचं तेज, त्याच पद्धतीचा वर्ण हा तिच्या कपाळाचा सुद्धा आहे. फक्त फरक काय आहे? तर कपाळ जे आहे ते वर गोल आणि इथे आडवं रेष असलेली म्हणजे अर्धवर्तुळाकृती आहे. आणि ह्याच्या वरच्या भागातला चंद्र हा सुद्धा अर्धवर्तुळाकृती आहे, फक्त त्याचा वर्तुळाचा भाग खाली आहे आणि आडवा कापलेला भाग हा वर आहे, कारण ती चंद्राची कोर आहे, तो पूर्ण चंद्र नाही. तर शंकराचार्य या ठिकाणी असं म्हणतात की दोन्हीमध्ये इतकं साम्य आहे, म्हणजे कपाळाचं सौंदर्य आणि त्याच्यावर असलेलं चंद्राचं सौंदर्य, की जणू तो चंद्रच कापून वर अर्धा आणि खाली अर्धा उलटा सुलटा करून ठेवले असावेत, म्हणजे वर अर्धगोल आणि खाली असा उलटा अर्धगोल असं ठेवले असावेत, असं मला तुझ्याकडे बघताना वाटलं. जर सुधा लेप म्हणजे अमृताचा लेप किंवा सुधा या शब्दाचा दुसरा अर्थ पांढरा चुना असा पण होतो, त्या चुन्याचा लेप देऊन जर आपण हे दोन भाग उलटे पालटे करून एकमेकांना जोडले, तर पूर्ण चंद्र राका हिमकर या ठिकाणी तयार होईल की काय, असं आम्हाला वाटतं. राका या शब्दाचा अर्थ पौर्णिमा आणि हिमकर म्हणजे ज्याचे कर म्हणजे ज्याची किरणं ही हिम म्हणजे शीतल थंड आहेत, असा शीतांशु पौर्णिमेचा चंद्र. पौर्णिमेचा चंद्र हा आकाराने पूर्ण गोल वर्तुळाकृती असतो, पण देवीच्या अ, मुकुटावरचा चंद्र हा अर्धा आहे. पण तिचं कपाळ हे अर्ध चंद्रासारखंच असल्यामुळे ती दोन गोष्टी, त्या दोन गोष्टी जर एकमेकाला जोडल्या, तर पूर्ण चंद्र तयार होऊ शकेल, अशी एक वेगळीच कल्पना या श्लोकामध्ये आचार्यांनी केलेली आहे. आता अर्थातच कपाळ झाल्यानंतर पुढचा अवयव त्याच्या खाली जो येतो तो म्हणजे भुवया. त्यामुळे भुवयांचं वर्णन आता आचार्य करताना आपल्याला दिसतात. भ्रुवौ भुग्ने किंचित भुवन भयभंग व्यसनिनी त्वदीये नेत्राभ्यां मधुकर रुचिभ्यां धृतगुणं धनुर्मन्ये सव्येतरकर गृहीतं रतिपते प्रकोष्ठे मुष्टौ च स्थगयति निगूढान्तरभूमे. हे उमा देवते, तुझी भ्रुवई, भुवई जी आहे ती किंचित भुग्न, थोडीशी जरी वाकडी केलीस, म्हणजे थोडक्यात रागावल्यासारखं असं करून तू कोणाकडे बघितलंस, तर त्याच्यातून जो संदेश जातो तो इतका प्रचंड असतो की मोठमोठाले राक्षस, दैत्य किंवा दुष्ट लोक सुद्धा घाबरून आपण जी काही दुष्ट कृत्य करतो ती थांबवतात. इतकं प्रचंड सामर्थ्य त्या किंचित वाकलेल्या भुवयामध्ये आहे. आता अर्थातच अशा प्रकारचं त्याचं जे सामर्थ्य आहे लोकांना घाबरवण्याचं, ते लोक अर्थातच दुष्ट लोक जे असतील ते घाबरतील. पण दुसरीकडे त्याच्यातून दिसणारा चांगला गुण आचार्यांना कुठला वाटतो तो या श्लोकामध्ये त्याने सांगितलेला आहे. तो असा की ह्या दोन नेत्रावरची ह्या भुवया ज्या वेळेला वाकड्या करतेस, त्यावेळेला जणू धनुष्यासारख्या आकृती, ज्याला दोन बाक आहेत, अशा प्रकारची तुझ्या
डोळ्यांच्या वरच्या भागामध्ये तयार झाल्यासारखी मला वाटते. काळ्या रंगाचे तुझे डोळे म्हणजे जणू त्या धनुष्याची दोरी होय. आता डोळ्यांना पुन्हा मगाशी दिलेली भुंग्यांची उपमा जर आपण लक्षात घेतली, तर तुमच्या लक्षात येईल की कामदेवाचं जे धनुष्य असतं त्याची दोरी ही भुंग्यांची असते असं वर्णन आपल्याला सापडतं. त्याचा वापर शंकराचार्यांनी मोठ्या खुबीने या ठिकाणी करून घेतलाय आणि ते म्हणतात की जणू हे तुझं वक्रभुवयायुक्त धनुष्य हे त्या कामदेवाने हातात धारण केलेले आहे. आता या ठिकाणी सव्येतर कर गृहीतम असा उल्लेख आहे. सव्य या शब्दाचा साधारणपणे डावा असा अर्थ कायम गृहीत धरला जातो. अगदी क्वचित सव्य या शब्दाचा उजवा असाही अर्थ होतो आणि या ठिकाणी त्याचा तो उजवा असा अर्थ आपल्याला गृहीत धरावा लागणार आहे. त्याच्यामुळे सव्येतर म्हणजे उजवा सोडून इतर दुसरा हात म्हणजे जो डावा हात, त्या डाव्या हातामध्ये रतिपतीने म्हणजे रतीचा पती असलेल्या कामदेवाने जणू धारण केलेलं धनुष्य आहे असं मला वाटतं. आता अर्थातच धनुष्याचा तो बाग ज्या ठिकाणी मध्ये पकडला जातो त्या ठिकाणी त्याचं कोपर आणि त्या मुठीमुळे धनुष्य आणि धनुष्याची दोरी झाकली जाते. तो भाग या मधला दोन भुवयांच्या आणि नाक हा असला पाहिजे. म्हणजे एक प्रकारे देवीचं ह्या जो चेहऱ्याचा वरचा भाग आहे तो म्हणजे या कामदेवाचं धनुष्य आहे. अशा प्रकारची कल्पना ही आचार्यांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला बघायला मिळतं. अहः सूते सव्यं तव नयनमरकात्मकतया त्रियामां वामं ते सृजति रजनीनायकतया तृतीया ते दृष्टिर्दरदलितहेमाम्बुजरुचिः समाधत्ते सन्ध्यां दिवसनिशयोरन्तरचरीम्. या ठिकाणी डावा आणि उजवा डोळा म्हणजे जणू सूर्यचंद्र रूपी दोन जे आकाशातले तारे आहेत ते आहेत अशी कल्पना या ठिकाणी आचार्यांनी केलेली आहे. अर्थातच तिचा जो उजवा डोळा आहे तो सूर्य स्वरूप अर्कात्मक असल्यामुळे तो अहसूते म्हणजे दिवसाला जन्म देणारा आहे. तर त्याच्या उलट तिचा वाम नेत्र जो आहे तो रजनी नायक म्हणजे रात्रीचा स्वामी असलेल्या चंद्राप्रमाणे असल्यामुळे तो अर्थातच त्रियामा म्हणजे रात्रीला जन्म देणारा आहे. अशा पद्धतीने दिवस आणि रात्रीला जन्म देणारे फक्त दोनच डोळे या देवीला आहेत असं नाहीये, तर तिला एक तिसरा डोळा सुद्धा आहे जो त्यांच्या संधिस्थानी कपाळावर आहे. तो समाधत्ते संध्या दिवस निशयोर अंतरचरीम. दिवस आणि रात्र या दोघांच्या मध्ये असलेला जो संध्या समयीचा काळ आहे तो काळ जणू हा डोळा सूचित करतो, कारण ह्या दोन डोळ्यांच्या मध्यभागी तो डोळा आहे. एक डोळा म्हणजे दिवस, दुसरा डोळा म्हणजे रात्र आणि त्या दोघांच्या मध्ये असलेला तिसरा डोळा म्हणजे जणू संध्या समय आहे. असे हे तीन डोळे कालनिदर्शक सुद्धा आहेत असं या ठिकाणी आचार्य आपल्याला सांगतात. विशाला कल्याणी स्फुटरुचिरयोध्या कुवलये कृपाधारा धारा किमपि मधुरा भोगवतिका अवन्ती दृष्टिस्ते बहुनगर विस्तार विजया ध्रुवं दत्तन्नाम व्यवहरण योग्या विजयते. आता या ठिकाणी आचार्यांनी जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये उपमा देताना श्लेष नावाचा जो अलंकार आहे तो खूपच सुंदर पद्धतीने आचार्यांनी वापरलेला आहे असं आपल्याला म्हणायला लागतं. ह्या श्लोकामध्ये विशाला, कल्याणी, अयोध्या, धारा, मधुरा, भोगावतिका अशा वेगवेगळ्या दृष्टींचं वर्णन हे आचार्य आपल्याला करताना दिसतात. आता ह्या ज्या दृष्टी आहेत या दृष्टींना तंत्रशास्त्रामध्ये सुद्धा महत्वाचं कार्य सांगितलेलं आहे. देवतेची ज्या प्रकारची दृष्टी असेल त्या प्रकारचं कर्म ती देवता करू शकते अशी एक कल्पना आपल्याकडे आहे. आणि अर्थातच ही त्रिपुर सुंदरी सर्व देवतांची माता असल्यामुळे सर्व सृष्टी तिच्यापासून उत्पन्न होत असल्यामुळे तिच्याकडे सर्वच दृष्टी असतात असं मानलं जातं. तंत्रामध्ये केली जाणारी जी वेगवेगळी कर्म आहेत ज्याच्यामध्ये संक्षोभण, आकर्षण, द्रावण, उन्मादन, उच्चाटन, विद्वेषण, वशीकरण आणि मारण ह्या तंत्रांचा समावेश होतो किंवा ह्या गोष्टींचा समावेश होतो.
त्या एकेका गोष्टीसाठी एक एक प्रकारची दृष्टी असते आणि ती सगळ्याच पद्धतीची दृष्टी ही देवता तुमच्यावर टाकू शकते. या देवतेमध्ये तितकं सामर्थ्य आहे. हे सांगत असताना पुन्हा त्या दृष्टीसाठी यांनी वापरलेली नावं जी आहेत ती नगरींची आहेत. विशाला, कल्याणी, अयोध्या, धारा, मधुरा, भोगावती, अवंती ह्या सगळ्या नगरी पण आहेत. त्यामुळे आचार्य असं म्हणतात की एकीकडे तर त्या दृष्टीचा जो मूळ तांत्रिक अर्थ आहे किंवा ज्या प्रकारची ती दृष्टी त्या जगत जननीची आहे तिचं वर्णन ते करतात आणि दुसरीकडे त्या त्या नगरींवर पडणारी किंवा त्या सर्व नगरींना व्यापून असणारी अशी तिची दृष्टी आहे हेही ते सूचित करतात. आता ह्या नगरी ज्या आहेत या भारतभरात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळे एका नगरीवर दृष्टी समजा तिने टाकली किंवा एका नगरीची देवता म्हणून ती आहे असं गृहीत धरलं तर दुसऱ्या ठिकाणी तिचं त्यावेळेला लक्ष नाही असं होत नाही. भारतभरात सर्वत्रच तिचं लक्ष आहे आणि म्हणून बहुनगर विस्तार विजया, अनेक नगरांच्या विस्तारांवर विजय मिळवणारी, त्या वैभवावर लक्ष देणारी, त्या सगळ्या नगरींना अंकित करणारी अशा पद्धतीची या देवतेची दृष्टी आहे. सर्वच नगरींकडे तिचं लक्ष आहे हे देखील आचार्यांनी ह्या एका वैशिष्ट्यपूर्ण श्लोकातून आपल्याला सांगितलेलं दिसतं. कवीनां सन्दर्भस्तबकमकरन्दैकरसिकम् कटाक्षव्याक्षेपभ्रमरकलभौ कर्णयुगलम् अमुञ्चन्तौ दृष्ट्वा तव नवरसास्वादतरलावसूया संसर्गादलिकनयनम् किञ्चिदरुणम्. हा 50वा श्लोक आणखीन वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपण मगासपासून डोळ्यांना सूर्यचंद्रांची, भुंग्यांची अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या उपमा दिलेल्या आहेत. त्याच्या पुढची उपमा आता अर्थातच डोळ्यांच्या नंतर कानांकडे कवी वळलेला आहे आणि भुंग्यांची उपमा मात्र डोळ्यांना देऊन कानांचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी आचार्य असं म्हणतात की देवीचं कर्णयुगल म्हणजे देवीचे जे कान आहेत ते सदैव काहीतरी ऐकण्यात मग्न झालेले असतात. देवी काय ऐकते? तर देवी हे ऐकते की तिचे जे भक्त आहेत ते भक्त कुठल्या पद्धतीचं काव्य करतायत, तिची स्तुती कशी करतायत किंवा रामायण महाभारत आदी जी प्राचीन काव्य आहेत त्यांचं पठण ते कसं करतायत ह्याकडे देवीचं सतत लक्ष असतं. तिचे कान त्याच्यामध्ये मग्न असतात. आता अर्थातच हे कान ज्या वेळेला मग्न असतात त्यावेळेला ते कान काय करतायत याच्याकडे शेजारच्या डोळ्यांचं लक्ष जातं आणि म्हणून ते डोळे कानांकडे वेधले जातात. आता आपल्याला माहिती आहे की कान हे डाव्या आणि उजव्या बाजूला असतात. त्याच्यामुळे आपले जे डोळे आहेत ते कधी इकडे तर कधी इकडे असे जर कानांकडे खेचले गेले तर डावीकडे किंवा उजवीकडे फिरण्याचं सामर्थ्य किंवा फिरण्याचं स्वातंत्र्य हे आपल्या डाव्या आणि उजव्या डोळ्याला आहे. त्यामुळे ते डोळे त्या रसाचा आस्वाद घेण्यासाठी काव्यामधून उत्पन्न होणारे जे 9 रस आहेत त्यांचा आस्वाद घेण्यासाठी सतत आतुर झालेले असतात. ते कानांकडे खेचले जात असतात. बारकाईने त्या कानापाशी जाऊन डोळे सुद्धा जणू त्या रसाचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करतात. पण हे सगळं चालू असताना जो तिसरा डोळा आहे अलिक नयन म्हणजे जो कपाळावरचा डोळा आहे तो मात्र चिडतो, कारण त्याला असं डावी उजवीकडे फारसा हलायची काही सोय नाहीये आणि त्याच्यामुळे किंचित अरुणम त्या चिडीमुळे त्या रागामुळे तो काहीसा लाल झालेला आहे अशी कल्पना या ठिकाणी आपल्याला केलेली दिसते. आता मगाशी ज्या दृष्टींचं मी वर्णन केलं त्याच्याकडे परत जर आपल्याला वळायचं झालं तर देवतेच्या डोळ्यामध्ये काळा, पांढरा आणि निळसर झाक असलेला किंवा लालसर झाक असलेला अशा प्रकारच्या दृष्टींमधला फरक हा सुद्धा आपल्याला कधी कधी दाखवलेला दिसतो. आणि त्याच्यात तिसरा डोळा हा लालसर वर्णाचा असतो कारण अग्नी हे तत्व त्या ठिकाणी मुख्यत्वे करून असतं असं मानलं जातं. तर त्याच्यामुळे तो खरं तर लाल आहे. पण यांनी या ठिकाणी असं कारण सांगितलंय की उरलेल्या 2 डोळ्यांची असूया या तिसऱ्या डोळ्याला वाटते, कारण त्यांच्यासारखं नवरसास्वाद करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये नाही किंवा तो कानांकडे जाऊ शकत नाही. म्हणून त्याला किंचित असूया वाटून तो लालसर झालेला आहे, अरुण वर्णाचा झालेला आहे असं या ठिकाणी शंकराचार्य म्हणताय. शिवे शृंगारार्द्रा तदितरजने कुत्सनपरा सरोषा गंगायां गिरिशचरिते विस्मयवती हराहिभ्यो भीता सरसि रुहसौभाग्यजननी सखीषु स्मेरा ते मयि जननि दृष्टिः सकरुणा.
या ठिकाणी देवतेने आपल्याकडे कशी दृष्टी टाकावी ह्याविषयी आचार्यांनी आपलं जे मत आहे, आपली जी इच्छा आहे ती प्रकट केलेली आहे. देवीची दृष्टी जरी एकच असली, तेच 2 किंवा 3 डोळे देवीला असले तरी सुद्धा त्याच्यात कुठले भाव असतात, त्याप्रमाणे ती कुठल्या नजरेने कोणाकडे बघणार हे ठरतं. आचार्य म्हणतात शिवे म्हणजे शिवाकडे ज्या वेळेला तू बघतेस त्यावेळेला तुझी दृष्टी शृंगार आर्द्रा, शृंगार रसाने आर्द्र झालेली, ओथंबलेली अशा प्रकारची असते. कारण शिव हा तिचा पती आहे, त्यामुळे ती त्या दृष्टीने शिवाकडे बघते. तदितर जने कुत्सन परा, शिव सोडून उरलेले कोणी देव किंवा इतर लोक असतील तर त्यांच्याकडे ती तिरस्काराच्या दृष्टीने बघणार आहे, कारण ती पतिपरायण, पतिव्रता अशा पद्धतीची देवी आहे. त्याच्यामुळे शिव सोडून अन्य पुरुषांकडे, अन्य देवतांकडे ती दुर्लक्ष करणार आहे, तिरस्कार करणार आहे, त्यांच्याकडे अजिबात ती लक्ष देणार नाही. शिवाच्या मस्तकी गंगा जी धारण शिवाने केलेली आहे, तिच्याबद्दल कुठेतरी सवती मत्सराचा भाव हा देवीच्या मनामध्ये असणार आणि त्याच्यामुळे सरोषा गंगायाम, गंगेबद्दलची तिची जी दृष्टी आहे ती रागावलेली, किंचित चिडलेली आहे की मी इतकी देवी आहे आणि तरी सुद्धा शिवानी गंगेला का बरं आपल्या डोक्यावर घेतलं, अशा प्रकारची तिची दृष्टी आहे. त्याच वेळेला शिवाचं स्वतःचं जे चरित्र आहे ते विस्मयकारक आहे. त्याच्यामध्ये अनेक अद्भुत गोष्टी शिवाने केलेल्या आहेत, त्याचं सामर्थ्य वर्णनातीत आहे. त्यामुळे गिरीश चरिते विस्मयवती, गिरीशाचं चरित्र ऐकताना, त्याचे पराक्रम लक्ष देऊन ऐकताना, समजून घेताना ती दृष्टी विस्मयवती म्हणजे आश्चर्यचकित झाल्यासारखी असते. हराहिभ्यो भीता, शिवानी आपल्या गळ्यामध्ये अही म्हणजे सर्प धारण केलेला आहे. त्या हराच्या म्हणजे शंकराच्या सर्पाला अर्थातच एक स्त्री सुलभ भावना मनामध्ये असल्यामुळे देवी भीते अशी कल्पना आहे आणि त्याच्यामुळे सर्पांच्या बाबतीत तिची भीती दाखवणारी प्रतिक्रिया असते किंवा भीतीयुक्त दृष्टी असते. म्हणजे थोडक्यात प्रत्येक वस्तूकडे वेगवेगळ्या दृष्टीने, वेगवेगळ्या नजरेने ही देवी बघतीये असं या ठिकाणी अ, आचार्य म्हणतात. सरसी रुह सौभाग्य जननी, याच्यात ते सांगतात की सरसी रुह म्हणजे कमळ जे आहे त्या कमळांमध्ये सौभाग्य निर्माण करणारी, त्यांना फुलवणारी, त्यांना उमलवणारी म्हणजे प्रेमाची अशा प्रकारची दृष्टी या देवीची आहे. तिच्या ज्या सखी म्हणजे मैत्रिणी आहेत त्यांच्याकडे स्मेरा म्हणजे हास्ययुक्त, स्माइलिंग अशा प्रकारची तिची दृष्टी आहे. आणि ते म्हणतात की हे जननी, तू माझी आई आहेस, त्याच्यामुळे मई माझ्याकडे तुझी दृष्टी कशी असावी, सकरुणा, करुणायुक्त दृष्टी असावी, जेणेकरून करुणेने तू माझ्याकडे पहा, माझं दुःख, माझे जे काही अडचणी आहेत, संकट आहेत ती दूर कर आणि मला उचलून घे, अशा प्रकारची प्रार्थना आचार्यांनी या ठिकाणी केलेली आहे. गते कर्णाभ्यर्णं गरुत इव पक्ष्माणि दधती पुरां भेत्तुश्चित्त प्रशमरसविद्रावणफले इमे नेत्रे गोत्राधरपतिकुलोत्तं सकलिके तवा कर्णाकृष्टस्मरशरविलास कलयतः. या ठिकाणी कर्णापर्यंत ताणले गेलेले किंवा पसरलेले तिच्या पापणीचे केस कसे आहेत हे आचार्य सांगतायत. ते म्हणतात की एखाद्या पंखाप्रमाणे या पापणींनी हे केस धारण केलेले आहेत, जे थेट कानापर्यंत जाऊन पोचलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीचे लांब पापण्या असणं किंवा लांब नेत्र असणं हे एक प्रकारचं सौंदर्याचं लक्षण असतं. अशा प्रकारचा कवी संकेत आहे, त्याला उद्देशून आचार्यांनी या ठिकाणी हे वर्णन केलंय असं आपल्याला दिसतं. हे पुरमथन म्हणजे जो आपल्याला असं लक्षात येईल की हे सगळे जे वेगवेगळे देवता आहेत त्यातल्या त्रिपुरांचं नाश करणारा अशा प्रकारचा देव म्हणजे शंकर, त्या पुरमथन शंकराचं जे समाधी आहे ती समाधी सुद्धा नष्ट करणारा, त्याला समाधीतून उठवणारा अशा प्रकारचा दृष्टिक्षेप ही देवी टाकू शकते. म्हणून पुराम भेत्तुश्चित्तम प्रशम रसविद्रावण फले, त्या शंकराला सुद्धा समाधीतून त्याचं चित्त हलवून जागृत करण्याची शक्ती या देवीच्या एका नेत्रकटाक्षामध्ये आहे. अशा प्रकारची भूमिका शंकराचार्य मांडतायत आणि म्हणून ते म्हणतात की तुझे हे कानापर्यंत ताणले गेलेले लांब असलेले नेत्र म्हणजे जणू त्या मदनाचं धनुष्यच आहे की काय, जे त्याने कानापर्यंत ताणलेलं आहे, अशी कल्पना माझ्या मनात येते.
विभक्तत्रैवर्ण्यं व्यतिकरितलीलाञ्जनतया विभाति त्वन्नेत्रत्रितयमिदमीशानदयिते पुनः स्रष्टुं देवान् द्रुहिणहरिरुद्रानुपरतान् रजः सत्त्वं बिभ्रत्तम इति गुणानां त्रयमिव. या ठिकाणी त्याने असं सांगितलंय की अंजन, याचा अर्थ काजळ, ज्यांनी आपल्या डोळ्यामध्ये धारण केलेलं आहे, अशा प्रकारची ही देवता आहे. आता अशा प्रकारचं अंजन धारण करताना एक गोष्ट जी त्या देवीच्या बाबतीत घडलेली आहे ती म्हणजे त्या अंजनाच्या धारणामुळे एक प्रकारची अधिकची सुंदरता त्या देवीला प्राप्त झालेली आहे. त्याच्यात पुन्हा मूळ त्या देवतेच्या नेत्रांचे जे वर्ण आहेत, म्हणजे आपण याच्या आधीच बघितलं की शुक्ल, रक्त आणि नील असे तीन नेत्र, तीन वर्णांचे आहेत. ते विभक्त त्रैवर्ण्यम, अत्यंत स्पष्टपणे दिसणारं असं ते तीन वर्ण किंवा तीन रंग तिच्या डोळ्यामध्ये आहेत. अधिक त्यात पुन्हा अंजन घातल्यामुळे आणखीन सौंदर्य हे त्या देवतेला या ठिकाणी प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं. आता हे जे तीन वर्ण आहेत, शुक्ल, रक्त आणि नील या स्वरूपाचे, हे खरं तर त्रिगुणांचा निर्देश करणारं किंवा तीन गुणांचा परिचय करून देणारं. तीन गुण कोणते? तर सत्व, रज आणि तम, हे ते तीन गुण आहेत. कारण आपल्याला माहितीये की शुक्ल हा सत्वगुणाशी संबंधित असलेला, तर रक्त हा रजोगुणाशी संबंधित असलेला वर्ण मानला जातो. नीलवर्ण हा तमोगुणाशी संबंधित असलेला मानला जातो. त्यामुळे ह्या तिन्ही नेत्रांनी जणू तीन गुण या ठिकाणी दाखवले आहेत असं ते म्हणतात. आणि अधिक त्याच्यामध्ये पुन्हा ते लीलांजन घातलेलं असल्यामुळे त्या डोळ्यांचं सौंदर्य आणखीन काही पटीने वाढलेलं आहे असं त्या ठिकाणी आचार्य सांगतात. आणि ते म्हणतात की अशा पद्धतीच्या छटा या त्रिपुर सुंदरीच्या डोळ्यामध्ये असणं हे स्वाभाविकच आहे. कारण ही जे नेत्र आहेत ते किती मोठे आहेत, तर ते सृष्टीखाली ब्रह्मदेवाला, विष्णूला आणि रुद्राला जन्म देण्यासाठीच जणू सत्व, रज, तम तीन गुणांना धारण करणारे बनतात. म्हणजे थोडक्यात ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र हे प्रलयकाली परब्रह्म स्वरूप असलेल्या ईशानामध्ये विलीन झालेले असतात आणि त्यांना पुन्हा निर्माण करण्याचं काम सृष्टी निर्मितीच्या वेळेला ही देवता करत असते. आणि त्याच्यामुळे त्या देवतेच्या नेत्रांचं वर्णन करताना ते म्हणतात की अगं, तुझ्या नेत्रांचा हा केवढा मोठा महिमा आहे की ज्या ह्या सृष्टीच्या निर्मितीसाठी जणू त्या तीन सत्वरजतम या गुणांना धारण करून ते तीन प्रकारचे, तीन रंगांचे या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसतं. आणि तशा प्रकारची शक्ती ही जणू तू तुझ्या नेत्रांमध्ये धारण केलेली आहेस, अशी कल्पना या ठिकाणी आचार्यांनी केली. आपण या ठिकाणी आज थांबूया. पुढचे श्लोक हे अर्थातच आपण पुढच्या आपल्या व्याख्यानामध्ये बघणार आहोत. धन्यवाद.